तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत वर्षा उसगावकर यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांना कोणत्या गोष्टीची खंत आहे हे सांगितलं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मराठी विश्वामध्ये एक नावाजलेल्या अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांना ओळखले जाते। 90च्या दशकात वर्षा उसगावकर यांनी अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत। आपल्या अभिनय व सौंदर्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले। मराठी बरोबरच बॉलिवूड सिनेमातही त्यांनी काम केले। तर वर्षा या शेवटच्या बिग बॉस मराठी 5 या शो मध्ये दिसल्या होत्या। तर आता त्यांनी छोट्या पडद्यावरील शिवा या मालिकेत एंट्री घेतली आहे। यामध्ये त्यांची एक मुलाखत आपल्या समोर आली। तर वर्षा उसगावकर यांनी फिल्म सिटी मुंबईसाठी घेतलेल्या पॉडकास्ट मध्ये चित्रपट कारकिर्दीवर भाष्य केले। यावेळी त्यांनी मनातील एक खंत बोलून दाखवली। तर वर्षा उसगावकर म्हणाल्या, एक पैंजण नावाचा सिनेमा होता, त्यात मी पूर्णपणे पीडित दाखवली होती। त्यात मी ब्राउन लेस वापरल्या होत्या। या सिनेमातील माझी देहबोली आणि अभिनय पटण्यासारखा होता। ती माझ्या व्यक्तिमत्वाला छेद देणारी भूमिका होती। यासोबतच यज्ञ नावाचा सिनेमा होता। ती एक रिव्हेंज कथा होती। त्यात नायिका रिव्हेंज घेताना दाखवली आहे, पण तरी सुद्धा ती माणूस म्हणून कुठेही बदलत नाही। ती अतिशय कणखर भूमिका होती। त्यासाठी मला डॉमिनेशन मिळालं होतं, पण अर्थात त्या वर्षीचा पुरस्कार मला मिळाला नाही। आतापर्यंत मला गंमत जम्मत, पैज लग्नाची आणि हू तू तू याचे शासनाचे 3 पुरस्कार मिळाले आहेत, पण मला असं वाटतं त्या सिनेमाला पुरस्कार मिळाला पाहिजे होता। मग पुढे त्या म्हणाल्या, हिंदी सिनेमात माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणेन। आता आपण ज्यांना मॅनेजर म्हणतो त्यावेळी आम्ही त्यांना सेक्रेटरी म्हणायचो। त्यांनी मला मल्टीस्टार सिनेमे करायचे सल्ले दिले, ते करायची गरज नव्हती। मी सोलो चित्रपट करायला हवे होते। मल्टीस्टार चित्रपट केल्यानं त्या गर्दीत मी हरवले। मल्टीस्टार केले नसते तर कमी चित्रपट माझ्या नावावर जमा झाले असते, पण जे जमा असते ते चांगले सिनेमे झाले असते। अशा भावना वर्षा उसगावकर यांनी मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या। तर तुम्हाला अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर या आवडतात का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।